बेळगावच्या अनगोळ भागातील श्री कलावती आई मंदिरासमोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आला होता। या महाआरतीत हजारो भाविकांनी उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग घेतला। मंदिर परिसरात दिव्य रोषणाई, मंगलध्वनी आणि श्रद्धेने भरलेला वातावरण पाहायला मिळाला। या महाआरतीचं आयोजन बेळगाव दक्षिण क्षेत्राचे आमदार अभय पाटील यांच्या वतीने करण्यात आला होता। अहिल्याबाईंचा सामाजिक कार्याचा सन्मान करणारा हा सोहळा भाविकांच्या मनाला स्पर्शून गेला। कार्यक्रमाच्या निमित्ताने दीप प्रज्वलन, भजन कीर्तन आणि महाआरती अशा विविध भक्तिमय उपक्रमांचं आयोजन करण्यात आला होता। राणी अहिल्याबाई होळकरांच्या 300 वर्षाच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने आज बेळगाव दक्षिण येथे कलावती आई मंदिरच्या परिसरामध्ये हरिमंदिर जवळपास 5000हून अधिक महिला आणि पुरुषांनी महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर राणी अहिल्याबाई होळकरांनी ज्या आपल्या कालावधीमध्ये जे मंदिरचे पुनर्जीवन जीर्णोद्धार केलेले आहेत ते भारताच्या इतिहासामध्ये कोणी केले नाही। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाचं रक्षण केले, त्याच पद्धतीनं मंदिराचं जीर्णोद्धार करून समाजाला एक नई दिशा देण्याचं काम राणी अहिल्याबाई होळकरांनी आपल्या जीवितावधीमध्ये केलेलं आहे। ते आजच्या समाजाच्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी आणि त्यांचं जे काम झालेलं आहे त्यांचं कामाचं जो स्मरण करण्याचं काम आज आम्ही पूर्ण भारतामध्ये अनेक कडे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होत आहेत। तर आज या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले सगळं महिलांना पुरुषांना मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो। मला वाटतं की भारतामध्ये 5000हून अधिक एकत्र येऊन महिलांनी महाआरती साजरा करण्याचा अहिल्याबाई देवींचा जो कार्यक्रम चालू आहे गेल्या अनेक 15-20 दिवसापासून संपूर्ण भारतामध्ये, तर आज हे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथं होत आहे। अहिल्याबाईंच्या प्रतिमेला अभिवादन करत संपूर्ण परिसर जयघोषाने दुमदुमला। या आयोजनामुळे इतिहासातील एक तेजस्वी अध्याय नव्या पिढीपुढे जिवंत झाला असून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक चेतनेला नवसंजीवनी मिळाला आहे। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ एनुग्राम, बेळगाव।